आहे, त्याच्यामध्ये वाद नाही. परंतु इथे काय करावं लागतं पहा, रोज आपल्याला 2 घास खावे लागतात, नाही का. रोज 3 टायमाला जेवावं लागतं. आपले कपडे स्वच्छ लागतात. रोज आपल्याला आंघोळ लागते, नाही का. भांडी स्वच्छ लागतात, घरही स्वच्छ लागतं, जे करावं लागतं. मग तशाच प्रकारे इथे काय आहे, तर आपल्याला आपण एवढा जो परमार्थ करू, म्हणजे आपल्याला आपण लोक परमार्थ करतात. म्हणजे आता परमार्थ करतात लोक, पंढरपूरला जातात, वारीला जातात, कीर्तन प्रवचनं करतात, ऐकतात, नाही का, सत्संग करतात, सप्ते करतात, सगळं करतात. परंतु हे कशा करता करायचं हे महत्त्वाचं आहे, नाही का. कशा करता करायचं, कारण कोणती गोष्ट आपण विनाकारण करत नाही, काही कारणासाठी करतो. पोरीचं लग्न करून देतो, घर आपण बांधतो, विहीर आपण खोदतो, गाडी आपण घेतो, बंगला घेतो, सगळं काही करतो. कशा करता करतो. मग इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जो परमार्थ करतो ह्या जगामध्ये, तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट आपण लक्षामध्ये घ्यायची, आपण मनुष्य आपल्याला मिळालेलं आहे. या जगामध्ये आपण जन्माला आलो आहोत. मग आता प्रश्न असा पुढचा की आपण मनुष्यदेह आपल्याला मिळाला, ह्या जगामध्ये आपण आलो, मनुष्यदेह कशा करता मिळाला, ह्या जगात आपण कशा करता आलो, आणि आता आपण करायचं काय, हा प्रश्न आहे. याचा कधी कोणी विचार केला का? नाही का. जसं मागून आलं तसं पुढे चाललं. मग मुलं जन्माला येतात, आईबाप शाळेत पाठवतात, ते शिक्षण घेतात, आईबाप सांगतात चांगली नोकरी मिळाली पाहिजे, चांगला पगार मिळाला पाहिजे, मग चांगलं लग्न करायचं, बंगला घ्यायचा, पैसा मिळवायचा आणि मजेत घालवायचा, नाही का. अशा प्रकारचं जग चाललेलं आहे. परंतु याच्यामध्ये काय आहे तर मनुष्य जन्म आपल्याला, तर हे जग म्हणजे महाभयंकर वणवा आहे. मग विष खाणे नागवे, जळत घरी न रिगवे, व्याघ्र विवरा न करावे वस्ती जीवी. म्हणून इथं साधू संतांचा अवतार झाला, देवाचा अवतार झाला. ज्ञानेश्वरी भागवतासारखे साधू संतांनी अमोघ अशा प्रकारची ग्रंथ संपदा निर्माण केली, ही कशा करता. आणि बुद्धी आहे, परंतु ही बुद्धी आपल्याला कशी ठेवावी लागते, जागेवर ठेवावी लागते. परंतु मनुष्य काय करतो, या भोगामध्ये अडकतो, जगामध्ये अडकतो, अनेकांच्या संगतीला जातो, आणि मग कोणाचे विचार काही, ज्याच्या संगतीला जातो त्याचे जसे विचार असतील तसा माणूस बनतो. चोरांची संगत मिळाली की माणूस चोर बनतो, दारुड्याची संगत मिळाली की माणूस दारू पितो, राजकारण्याची संगत मिळाली की माणूस राजकारण करतो. परंतु दारू पिणं, विचार करणं, पैसा मिळवणं, सत्ता मिळवणं, तर याच्यामध्ये परमकल्याण नाही. आणि म्हणून आपल्याला भयंकर दुःखातून बाहेर पडायचं, एवढं आपण लक्षामध्ये घ्यायचे. आणि म्हणून संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ सुनी पाठी लागली ओढाळ, कोणा मी शरण जाऊ दृष्टी देईल निमळ. मायबाप काय म्हणले, मायबाप बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी, आणि तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचवणी. म्हणजे जर समजा ह्या जगातून, ह्या महाभयंकर दुःखातून हा प्रचंड अशा प्रकारचा वणवा लागलेला आहे, आपण या वणव्यामध्ये सापडलो आहोत, आग लागलेल्या घरामध्ये आपण सापडलो आहोत, हिंस्र पशूंच्या तावडीत आपण सापडलो आहोत, किंवा भयंकर रोगाने आपण ग्रासलो आहोत. अशाच प्रकारच्या दुःखानं आपल्याला अनेक प्रकारचे दुःख आहे, आणि त्यात अनेक दुःखांनी आपण ग्रस्त झालेलो आहोत. मग या दुःखातून जर बाहेर पडायचं, लोक तात्पुरता उपाय करतात, परंतु तात्पुरता उपाय कामाचा नाही. तर असा काय करायचा आहे, एकच उपाय करायचा आहे का सगळीचे सगळे प्रश्न सोडवायचे, आणि कायमचं बाहेर टुचू 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 करीत बसायचं नाही,
तर सगळ्याच दुःखातून बाहेर पडायचे आणि सर्व सुखाला प्राप्त व्हायचे, मग हटायचं नाही. आणि हे सक्सेस व्हायचं याच्यामध्ये. कशामध्ये? या दुःखातून मनुष्य जन्म मला मिळाला आहे आणि म्हणून या मनुष्य जन्मामध्ये मी काय करीन, सगळ्या दुःखातून बाहेर पडेल, दुःखाचा लेशसुद्धा शिल्लक ठेवणार नाही भोगण्यासाठी, आणि उत्तम अशा प्रकारची जी सुख आहे त्या सुखाला प्राप्त होईल, नाही का. आणि मग त्याशिवाय, नाही का, त्याशिवाय मी माझा प्राण सोडणार नाही. परंतु त्याने आधी विवेक केलेला असतो. काय? आधी विवेक केला पाहिजे. आणि हे जगात आपल्याला कोणी सांगू शकत नाही, बरं का. ही आश्चर्याची गोष्ट आहे. जगामध्ये हे कोणी सांगू शकत नाही. हे सांगतात फक्त शास्त्र सांगते, फक्त आत्मज्ञानी संतच फक्त सत्य काय ते सांगतात, आणि बाकी लोकांना सत्य माहीत नाही. सत्य माहीत नाही. सत्य म्हणजे काय? तर सुख कशामध्ये आहे, दुःख म्हणजे काय, दुःखातून बाहेर कसं पडायचं, आणि त्या सत्य म्हणजे काय, तर सुखाला प्राप्त कसं. म्हणून काय सांगितलं, तर हे मनुष्य जन्म आपला या जगात आलो आहोत, हा काय आहे, वनवा आहे, नाही का. हा महाभयंकर पेटलेला वनवा आहे आणि त्याच्यात आपण सापडलो आहोत. आणि आता तो वनवा आपल्याला भिडायला आला आहे. कल्पना करा, वनवा परवडला एका वेळेला. वनव्यामध्ये जळून आपण आपल्या देहाचा प्रचंड दाह झाला, जळून मेलो, तरीसुद्धा परवडलं, तरीसुद्धा ते परवडलं. त्याच्यापेक्षा महाभयंकर दुःख जगामध्ये आहेच, नाही का. आणि म्हणून इथून कोणतं, तर आपल्याला काय करायचं आहे, एवढं करून आपल्याला भगवत स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे, आत्मज्ञान संपादन करायचं आहे. एक म्हणजे हे दुःख कोण घालवतं, त्या शाश्वत सुखाची प्राप्ती कोण करून देतं, तर ते ज्ञानच करून देतं. म्हणून त्या ज्ञानाची प्राप्ती, आणि ते ज्ञान कुठं असतं, तर संतांच्या जवळ असतं, नाही का. आणि इथं कसं आहे, तर पहा आता, शेतकरी काय करतो, 30 दिवस शेतामध्ये काम करतो. शेतकरी 30 दिवस शेतामध्ये काम करतो, तेव्हा काय करतो, त्याचा प्रपंच चालतो. त्यानंतर जे दुकानदार असतात ते काय करतात, दिवसातून सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्रीचे 10 वाजेपर्यंत आपलं दुकान उघडं ठेवतात, दुकानदारी करतात, कामधंदा करतात, तेव्हा त्यांचा प्रपंच चालतो. नोकरी करणारे काय करतात, 8 तास ड्युटी करतात, नाही का. 8 तास ड्युटी करतात, 4 तास 6 तास ओव्हरटाईम करतात, तेव्हा त्यांचा प्रपंच चालतो, नाही का. आणि एवढं करीत असताना अनेक रोग पाठीमागे लागलेले असतात, अनेक संकट चालून येत असतात, अनेक प्रकारची दुःख चालून येत असतात, आणि समस्या तर त्याला रात्रंदिवस भेडसावत असतात, नाही का. आणि म्हणून कसं आहे, तर एक मनुष्य, तुम्हाला सांगतो, मागं दृष्टांत सांगितलं होतं, एका माणसाच्या पाठीमागं वाघ लागला, पाठीमागं वाघ लागला, आणि त्या वाघापासून सुटका करून घेण्यासाठी तो पळत सुटला. पळता पळता एका विहिरीमध्ये पडला, विहिरीमध्ये पडला. वाघाच्या तावडीतून सुटला तर विहिरीमध्ये पडला. परंतु सुदैवानं काय झालं, विहिरीमध्ये पडता पडता त्याच्या हाताला झाडाची फांदी लागली, म्हणून विहिरीत पडला नाही, मध्येच टाकला. आता वाघाच्या तावडीतून सुटला, विहिरीमध्ये पडला, एका झाडाला लटकला झालं. परंतु आता तिथं काय झालं, आता पाहिलं तर त्यानं विहिरीच्या काठावर वाघ त्याची वाटच पाहत होता. वाघाने विचार केला, हा थांबून किती वेळ थांबणार आहे, नाही का. वाघाने म्हणून वाघ मांडी घालून तिथं बसला विहिरीच्या कडेला. आता यानं विचार केला, याच्या हाताला कळ लागली, काय झाला, तर तो झाडाला लटकला. पण झाडाला लटकून किती वेळ राहणार, हाताला कळ लागली. त्यानं विचार केला, आपण खाली उडी टाकावी. हाताला कळ लागली, बाहेर जाणं शक्य नव्हतं, बाहेर वाघ होता, झाडाला लटकून राहणं शक्य नव्हतं, कारण हाताला कळ लागली. म्हणून म्हणला खाली उडी टाकावी. खाली उडी टाकावी तर मोठा नाग फणी काढून
मात्र बसलेला होता. मग खाली जाव होतं नागोबा, बाहेर जाव होतं वाघोबा. मग तसाच राहील. त्या झाडाला होतं मोहळ, आग्या मोहळ. तेवढ्यात ते काय झालं, त्या हालचालीनं त्या मोहळाच्या माश्या उठल्या आणि त्याच्यावर काय झालं, तडातड त्याला चावू लागली नाही का. त्या मोहळाच्या माश्या म्हणजे एका बाजूला वाघ, खाली नाग आणि त्यात मोहळाच्या माश्या तडातड चौकून चावतात 5-50 माश्या. विचार करा काय स्थिती असेल त्याची. आणि त्यामध्ये काय झालं, एक मध गळायला लागली. त्या मधमाशाचं पोळं होतं त्यातून मध गळायला लागली. अर्ध्या तासाने एक थेंब त्याच्या नाकावर पडायचा आणि नाकातला तो काय करायचा, जमिनीत चाटून घ्यायचा. एक थेंब अर्ध्या तासाने एक थेंब मधाचा खायचा. त्यानं विचार केला, मध किती गोड आहे, किती माझं भाग्य म्हटलं. विहिरीत पडलो म्हणून बरं झालं, म्हणून तर मध खायला मिळाला. माझ्यासारखा भाग्यवान जगात कोणी आहे का. अशाच प्रकारचं जग आहे पहा नाही का. जग इतकं त्याचे विचार भ्रष्ट झालेले आहेत. त्याला सत्य काही कळत नाही, असत्य कळत नाही, चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही, हित कळत नाही, घातही कळत नाही, सुटावा कसं हे कळत नाही. परंतु मूर्खपणामुळं त्याला अडकतात चांगल्या प्रकारचं येतं. आणि म्हणून काय सांगितलं, हे जग कसं आहे. म्हणून साधू संतांचे अवतार झाले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराय आले दीनजना. उद्धराय आले दीनजना. ह्या दीनजनांचा उद्धार करण्यासाठी आम्ही वैकुंठवाशी आलो. याच कारणाशी ते संत वैकुंठावरून साक्षात संतांचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. अहो साधू त्या देवाला चतुर्भुज रूप धारण करून येता येत नाही. देवाला चतुर्भुज रूप धारण करून येता येत नाही. शंखचक्र गदा पद्म धारण करून तो या जगात आला. लोक त्याला राहून देतील का. आणि म्हणून देव तुमच्या आमच्यासारख्या माणसाच्या रूपानं आला, माणसाचं रूप घेऊन आला. संतांच्या रूपाने ह्या जगामध्ये तो परमात्मा आला. कशा करता, तर आपल्याला सुख देण्याकरता. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराय आले दीनजना नाही का. किंवा तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. हे ज्यांना कळलं ते बरं का, ज्यांना कळलं ते काय करतात, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. ज्यांना कळलं ते काय करतात, संतांचे पाय धरतात. कशा करता, महापुरातून तरुण जायचं असेल तर त्याला नाव पाहिजे नाही का. महापुरातून तरुण जाण्यासाठी त्याला नाव पाहिजे नाही का. मग तशा प्रकारे किंवा पट्टीचा पोहणार तरी समर्थ पोहणार लागतो आणि मग त्याची मदत मिळावी तेव्हा ती नदी पार करता येते. तसं या महाभयंकर सगळं जग म्हणजे प्रचंड दुःखानं भरलेलं महाभयंकर दुःख नाही का. आणि म्हणून ह्या दुःखातून बाहेर पडायचं असेल तर काय म्हटलेलं आहे, तुम्ही संत माई बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. अवतार तुम्हा धरा काय, तुम्ही संत माई बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान नाही का. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. वाढवाया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. आणि म्हणून संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही. म्हणून संतांची भेट झाली की त्याची चिंता, म्हणून उजळले भाग्याचा अवघी चिंता वारली. चांगले डॉक्टर भेटले की कसाही आजार असू दे चिंता नाही. राजाची जर समजा मैत्री झाली तर त्याची गरिबी गेली आणि त्याची संकटन दुःख गेलं. आणि तसं संतांची दुःख गाठ जर पडली, अनंत जन्मीचा क्षीण गेला. काय झालं, अनंत जन्माचा प्रश्न सुटतो. आणि म्हणून काय सांगितलं तर, म्हणून तर अशा प्रकारचे संत काय करतात तर काय करतात, आपल्या दुःखाचं बाहेर काढतात. परंतु असं आहे, इथं एक गोष्ट आहे की आपण आता सांगितलं की
विष खाणे नागवे जळत घरी न रिगवे आणि व्याघ्र विवरांवर बसवे वस्ती गेवी धडधडीत लोहरशी उडी न घालणे जशी नर करावी उशी अजगराची. बाबा साधं सांगितलं का, पण हे रोज सांगावं लागतं, रोज सांगा, रोज ऐकावं, ही मोठं भयंकर दुर्दैव आहे. ह्या परमार्थामध्ये सावध असावं लागतं, सावध, नाही का, काय करावं लागतं, सावध असावं लागतं. आणि जर समजा तुझा थोडासा जर विसर जर पडला, नाही का, तो चौरंगीनाथ होता, चौरंगीनाथाला काय सांगितलं, काय वर शिळा आहे, त्या शिळेकडे सतत लक्ष ठेवायचं. दृष्टी जर त्या शिळेवरून तू जर काढली तर ती शिळा तुझ्या डोक्यात पडेल आणि तुला गतप्राण व्हावं लागेल. म्हणून तो चौरंगीनाथ काय करायचा, एवढ्या प्रकारची सुख चालून आली, चांगली फळं होती, अन्न होतं, गोडधोड अन्न होतं, फळं होती, सगळं होतं, परंतु त्याचं तिकडं लक्ष नव्हतं, त्याचं लक्ष त्या शिळेकडं होतं. कारण काय, तिथून जर चित्त काढावं ते शिळा डोळ्यात पडेल, डोक्यात पडेल. तसं आपण जर आता म्हणून काय करायला पाहिजे, अखंड सुटण्याचा विचार आपण करायचा, नाही का. याच्याकरता काय म्हटलेलं आहे, साधू संत काय करतात आपल्याला, याच्याकरता काय सांगतात, आपण सतत स्मरण ठेवायचं, नाही का. तर जसं पाण्यामध्ये जो असतो, ज्याला पोहता येतं तो काय करतो, तरून जातो, ज्याला पोहता येत नाही तर तो बुडतो. तसं संतांच्या भेटीनं ह्या भवनदीतून कसं तरून जायचं ते आपल्याला शिकवतात, नाही का. आणि मग तर पुढचा आपण असा विचार करायचा आहे की किती जरी सांगितलं तरी पटत नाही, परंतु हे सतत आपण लक्षामध्ये ठेवायचं आहे. जसं म्हणजे तुझ्या नामाचा विसर पडे, नाही का, तरी कोटी ब्रह्मात्याकडे विसरली तया थोर झाली. आणि आपल्या बसमध्ये आपण प्रवास करतोय, आपल्याजवळ लाखो रुपयाची बॅग आपल्याजवळ आहे, तर ती रक्कम कशी सांभाळावी, आपण रक्कम कशी सांभाळावी. किंवा विचार करा दुसरी गोष्ट, आपल्या खिशामध्ये नोटा आहे, नाही का, 5-50 हजाराच्या नोटा आहे, त्या नोटा आपण गाडीत चढताना गाडीत बसलो मोजाव्यात, एस टीमध्ये चढत असताना एका हातात नोटांना आपण गाडीमध्ये चढतो, तर त्या नोटा सुरक्षित राहतील का, नोटा एकांतात मोजायच्या असतात का, लोकांच्याच मोजायच्या असतात, लोकांच्या समोर अशा गर्दीत जर नोटा मोजल्या का खिसा मारलाच म्हणून समजायचं. म्हणून नोटा कशा मोजायच्या, एकांतात. मग नामचिंतन हे, अध्यात्मचिंतन हे झाकून करायचं का उघड्यावर करायचं. आई काय करते, बाळाला पाजते, चौकात जाऊन पाजते, झाकून पाजते का उघड्यावर पाजते, झाकून पाजते. शेतकरी बी पेरतो, झाकून पेरतो का उघड्यावर पेरतो, आधी पेरणी करतो, पेरणी करून काय करतो, त्याच्यावर काय करतो, पेरणी केल्यावर त्याच्यावर फराट असतं, आधी पेरणी करतो, पाभर म्हणते त्याला, तिफल किंवा पाभर, तिनं पेरणी करतात आणि मग फराट फिरवतात, म्हणजे ती बी झाकलं जातं, नाही का, बी झाकायचं असतं. मग तशा प्रकारे इथं काय सांगितलेलं आहे, तर आपण सुद्धा काय करायचं, साधन आहे तो गुप्त आहे, प्रगट कभी न बतलाय, मेहंदी के पत्ती में लाली है वो भी अपनी छुपाय. साधन तर करायचं, परंतु अखंड साधन करायचं, परंतु कसं करायचं, तर आपल्या मनानं ध्यानं आपल्या प्रपंच कामधंदा करता येतो आणि चित्ताने आपला नामस्मरण विचार चिंतन आपल्याला करता येतं. आता त्यानंतर दुसरी गोष्ट पहा, ह्या जगात आपण अडकायचं नाही. जगात हा देह देवाचे कारणी, नाही का, देह कसा करता वापरायचा आहे, सुटण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी, आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी आपण वापरायचं आहे. आणि पुढची गोष्ट पहा कशी, आता देह आपण ह्या इतकं चिटकून राहतो, माझं घर, माझं पैसा, माझं बंगला, माझी गाडी, माझा पैसा. तो पैसा आला की तो पैसा माणसाला खड्ड्यात घालतो, लक्षामध्ये ठेवा. काय करतो, पैसा आला का माणसाला पैसा चांगला, पैसा वाईट नाही, पण माणसाची बुद्धी बिघडते. बुद्धी बिघडते म्हणजे त्याचे काय करते,
त्याची बुद्धी भोगामध्ये अडकते. बुद्धी कशामध्ये अडकते? भोगातमध्ये त्याची बुद्धी अडकते. आणि म्हणून काय होतं, किती भोग भोगले तरी इच्छा संपत नाही, इच्छा संपावी लागते. आणि जर समजा आपलं चित्त परमात्म्याकडे लागलं, चिंतनाकडे लागलं, तर चिंतन घडेल. त्या स्त्रीचं जर चित्त जर आपल्या पतीकडे जर असेल तर संसार घडेल. तिचं चित्त जर परपुरुषाकडे असलं तर संसार घडणार नाही. तसं आपलं चित्त जर समजा भोगामध्ये अडकलं, पैसा, घर, दार, नाही का, याच्यामध्ये जर चित्त अडकलं तर ते देवाचं भजन करून देणार नाही, एकाग्रतेने भजन होणार नाही, सुटण्याचं भजन होणार नाही. आणि मग का होईल, एवढा परमार्थ केला पण शेवटी वाया गेला, नाही का. आणि म्हणून असा परमार्थ करावा का सुटलंच पाहिजे. म्हणजे कसं की मुलानं शाळेत जावं आणि 90% पास व्हावं, नाही का. 4 वर्ष शाळेत जातोय, नापास होतोय, कामाचा नाही, नाही का. तसं परमार्थ करावा तर आत्मज्ञानच प्राप्त करावं, नाही का. आणि जर समजा आत्मज्ञान जर नाही प्राप्त जर झालं, नाही का, प्राप्त जर नाही झालं तर काय होईल, पुन्हा त्याला त्या भोगामध्ये अडकून पडावं लागेल. आणि म्हणून काय करायचं आहे आपल्याला, तर कितीही भोग भोगा. म्हणून पैसा, तुम्हाला काय सांगितलं, हा पैसा आला रे आला की तो देवाचं भजन करून देत नाही. एक जण चांगलं देवाचं भजन करीत होता, सुंदर परमार्थ करीत होता, सद्गुरूंचा त्याला ध्यास लागला होता, आनंदी भावाने चिंतन करीत होता, सद्गुरूचा लाडका होता, आवडता होता, सुंदर अभ्यास चालला होता. पण लग्न झालं, सासऱ्यानं 5 एकर जमीन दिली. काय झालं, लग्नही झालं, सासऱ्यानं 5 एकर जमीन दिली. आता काय झालं, एका बाजूला चांगली बागायत जमीन, एका बाजूला बायको, ती परमार्थ करून देईन का, नाही का. झालं, परमार्थ बंद पडला. काय झालं, उत्तम परमार्थ, एवढा पैसा आला का. दुसरं उदाहरण सांगतो, एकाला काय झालं, अशाच प्रकारचं चांगलं काम करून जवळजवळ 50 लाख रुपयाची प्राप्ती झाली. 50 लाख रुपयाची जवळजवळ त्याच्याजवळ संपत्ती जमली. परंतु एका बाईला कळलं की याच्याजवळ एवढी संपत्ती, आणि त्या बाईनं काय केलं, बरोबर त्याच्यावर जाळं टाकलं आणि तिच्या जाळ्यात तो अडकला. आणि तिनं काय केलं, तर ती संपत्ती सगळीच्या सगळी काढून घेतली आणि त्याला लाद घालून घराच्या बाहेर काढलं. कसलं प्रेम, कसलं काय, भांडणाचं निमित्त केलं, भांडणाचं, आणि त्याला हाकलून दिलं. काय झालं, पैसा परी पैसा गेला, बायको परी बायको गेली, आणि नागवला गेला. वेशाभोगी कवडावेचे, दारही चिपू नये याचे, तैसे लाजीरवाणे दीक्षितांचे काय वाणू. पैसा असा फसवतो, पैसा असा फसवतो. म्हणून काय म्हटलेलं आहे, असा जास्त पैसा आला, परंतु कसं आहे, त्या पैशाचा वापर करणारा लागतो, नाही का. आणि मिळवणी धन काय म्हटलेलं आहे, नाही, जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारी वीच करी. काय करतो, पैसा मिळवतो, परंतु पैशाचा किती पैसा आला, तो जास्त पैसा मिळवायच्या भानगडीत पडत नाही. परंतु पैसा मिळवत असताना, संसार करीत असताना चित्त नामापासून ढळून देत नाही. त्याचं सर्व काही त्याचा काय होतं, नकशिकांत त्याचा विषय तो त्यांचा झाला नाही, नाही का. त्यानंतर काय झालं, पैसा आला, संसार, घरदार, मुलं बाळ, याच्याकडे चित्त गेलं की मग त्याला मुक्तीचा मार्ग सापडत नाही, त्याचं भजन नीट होत नाही, इच्छा वासना वाढतात आणि भजन बंद पडतं, नाही का. त्यानंतर तो कीर्तन समजा करायला लागला, कीर्तन करायला लागला, अहंकार, लोक विचारतात, कीर्तन फार सुंदर करतो, प्रवचन फार सुंदर करतो, त्याच्यासारखं कीर्तन कोणी करत नाही. 10,000 50,000 लोक दिवसातून 2-2 त्याला निमंत्रण कीर्तनात येतात. लोक पार त्याच्या पायावर लोटांगण घालतात. बस तिथं घसरलं, नाही का. त्यापेक्षा साधा भोळा बाबडा माळकरी विठ्ठल विठ्ठल करणारा फार चांगला. परंतु
महाराज लोक महाराज महाराज म्हणता, पार पार जेवढं घसरता येईल तेवढं घसरला, नाही का. अहंकार वाढला, मोठेपण वाढलं, आणि देवाचं नाम, मी माझ्यासारखा कोणीच नाही, मी चांगलं कीर्तन करतो, एवढा लोक मला 1-1 लाख रुपये देतात, परंतु माझं कीर्तन ठेवतातच, नाही का. आणि म्हणून तिथं तो घसरतो, नाही का. आणि म्हणून कसं आहे, अहंकार, नाही का, आणि मोठेपण मानामध्ये जो कधीच अडकत नाही, झिडकारून लावतो मान आणि मोठेपणा, धिक्कार करतो त्याचा मानाचा मोठेपणाचा. आपल्या बाबांनी मान मोठेपणात कधी अडकले नाही, कीर्तनं केली, जनजागृती केली, आत्मज्ञानाचा प्रचंड प्रसार केला, परंतु कशात अडकले नाहीत. मी केलं असा भाव चालला नाही, त्याचा इतका अहंकार वाढला नाही. देवाचं भजन काय झालं तर देवाचं भजन त्यांनी पार, देवाच्या भजनाने सगळं जग ढवळून काढलं, नाही का. म्हणून कसं आहे, तर त्यानंतर तुम्हाला अजून सांगतो पहा, मग वापर कसा करायचा. निर्वाहापुरते अन्नाच्छादन, आश्रमाची स्थान उत्तम सांगतो तुम्हाला. निर्वाहापुरते अन्नाच्छादन, आश्रमाची स्थान कोपी गुहा, नाही का. आपलं झोपडीत राहावं, खूप चांगलं. अहो ही श्रीमंती, हे बंगले, तुम्हाला सांगतो बंगला बांधलं तरी सोपं आहे का. आयुष्य जातं तरी बंगला होत नाही. गाडी करतो ती गाडी त्याला गाडल्याशिवाय राहत नाही. गाडी करतो ती गाडी त्याला गाडल्याशिवाय त्याला राहत नाही, नाही का. पैसा त्याला संपवल्याशिवाय राहत नाही, नाही का. आणि जनमानस मोठेपणा त्याची वाट लावल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तो काय करतो तर असा सावध असतो, काय असतो, सावध असतो. तो मान मोठेपणा निंदेते न घे, तुतीत नश लागे, आकाशा न लगे लिपू जैसा, नाही का. म्हणून कोणी निंदा केली तो निंदेकडं पाहत नाही, कोणी स्तुती केली तर तो स्तुतीकडं पाहत नाही. आणि भगवंताचं चिंतन प्रेमाने कधी सोडत नाही, निश्चयापासून लढत नाही, नाही का. निश्चयापासून लढत नाही. आणि अशा प्रकारचं, म्हणून आता तुम्हाला सांगतो, गाडी असते, गाडी आपण 4 व्हीलर म्हणतो, गाडी म्हणतो. स्वतःची गाडी, भाड्याची गाडी कशी असते. स्वतःची गाडी माणूस कशी वापरतो, भाड्याची गाडी कशी वापरतो, नाही. त्यानंतर स्वतःचा बंगला कसा वापरतो, आणि भाड्याचा बंगल्यामध्ये राहत असेल तर त्या बंगल्याकडं कसं पाहतो, नाही का. भाड्याचा बंगला असेल, आत्मीय त्याच्यात राहतो, पण त्या बंगल्याची आत्मीयता नसते. आपण कॅब करून जातो, ओला कॅब करून जातो, तिच्यावर मी जास्त मिळवत नाही, ही कॅब माझी म्हणत नाही, नाही का. पण 4 व्हीलर माझी, नाही का. ह्या 4 व्हीलरनं किती लोकांना संपवलं आहे, नाही का. 1-2 चाकं माणसं नीट ठेवत नाही, तर 4 चाकं म्हणले होते काही जगून देतात, नाही का. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे तर देह कसा स्वतःच्या गाडीसारखा नाही तर ओला कॅब आहे, नाही का. स्वतःचा बंगला नाही तर भाड्याचं घर आहे, नाही का. त्यानंतर मोलकरणीशी कसा वागतो, स्वतःच्या बायकोशी कसा वागतो, नाही का. मग तशा प्रकारे म्हणजे शरीरी उदास नाही कोठे प्रेम, हृदयी आत्माराम डोलत. कसं असावा. अहो आतमध्ये भगवंत डोलला पाहिजे, नाही का. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, आईशी काय म्हटलेलं आहे रखुमाई, नाही का. बोल आईशे बोले जेने बोले विठ्ठल डोले. काय बोल आईशे बोले जेने बोले विठ्ठल डोले. आपलं बोलणं कसं असावं, बोलणं कसं असावं, रसाळ बोलणं असावं, गोड बोलणं असावं, ज्ञान प्रचूर बोलणं असावं, विवेकपूर्ण बोलणं असावं, निस्वार्थीपणे बोलणं असावं. त्या बोलण्यात आत्मीयता असावी, त्या बोलण्यामध्ये देव असावा, त्या बोलण्यामध्ये अहंकार नसावा, त्या बोलण्यामध्ये स्वार्थ नसावा, नाही का. आणि मग ते बोलणं विठ्ठल देवाला आवडतं.
आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला आवडेल तेच करायचं, श्री गुरूंना आवडेल तेच करायचं, नाही का. आपल्या बायकोला काय आवडते, नवऱ्याला काय आवडते, जावयाला काय आवडते, शेजाऱ्याला काय आवडते, मित्रांना काय आवडतं ते करायचं नाही. मेलो तरी चालेल. सगळ्या जगानं वाईट वाळो जन मज म्हणत शिंदळी, वाळो जन मज म्हणत शिंदळी परी, नाही का. परंतु तरी सुद्धा त्या देवाला सोडायचं नाही. जगानं वाईट टाकलं तरी चालेल, शिवाय दिलं तरी चालेल, अपमान केला तरी चालेल, कोणी जवळ नाही आली तरी चालेल. हरिभक्ताला कोणी लागतच नाही. हरिभक्ताला फक्त देव लागतो. आणि एकाग्रतेने देवाचं चिंतन करा, सतत देवाचं चिंतन करा. आणि म्हणून देवाचं चिंतन कधी बंद पडतं, कधी बंद पडतं, नाही का. हे पैसा, अहंकार, पैसा, मित्रमंडळी, नातेवाईक जे आपल्याला आवडतात ते आपला परमार्थ बंद पाडतात. काय करतात ते आपला परमार्थ बंद पाडतात. मग त्या जे आपलं वाटवं करतात त्यांचं काय करायचं, त्यांचं काय करायचं आपल्याला, काय करायचं त्यांचं, जे वाटवं करतात त्यांचं. आणि म्हणून कसं आहे तर संतांच्या जवळ जर गेलो, संतांनी सरिता केलो तैशा परी चंदनाने बोली व्यापी. चंदनाच्या जवळ गेलं की काय होतं तर ते बोरी बाबळे सुद्धा चंदन होतात, नाही का. म्हणून हा विवेक जागृत ठेवायचा आहे. मीराबाईला काय करतं, मीराबाईला तिच्या बापानं विष पाजलं. बाप नवरा आधार देईना, बाप आधार देईना, परंतु मीराबाईनं भजन सोडलं नाही, नाही का. आणि दुसरी गोष्ट आपल्या वेणाताई, समर्थ शिष्या वेणाताई काय केलं, सासरच्या लोकांनी हाकलून दिलं, आईबापानं विष पाजलं, परंतु वेणाताईनं सासरच्या लोकांनी हाकलून दिलं त्याची पर्वा केली नाही. आईबापानं विष पाजलं त्याची पर्वा केली नाही, परंतु गुरु भजन सोडलं नाही. शेवटी कोणी सोडवलं त्यांना, समर्थांनी, श्रीगुरूंनी सोडवलं ना. कोणत्याही डॉक्टरचं तिथं काम नव्हतं, कसंही समर्थ डॉक्टरचं काम नव्हतं, नाही का. म्हणून कृपा कटाक्ष न्याहिले आपल्या पदी बैसली, सद्गुरू सारिका असता पाठर काही तलांचा रेखा कोण करू. परंतु आपण अनन्य कुणाशी आहोत, देवाशी अनन्य असेल तर देव धावून येतो, नवऱ्याशी अनन्य असेल तर नवरा कदाचित धावून येईल. समाजातल्या कोणाची मित्रमंडळी, नातेवाईकांची गॅरंटी नाही. सद्गुरूशी अनन्य असो तर सद्गुरू धावून येतील, नाही का. आणि म्हणून काय सांगितलं आहे तर आपण म्हणून काय आहे तर कशातच न अडकता. बरं, जग तो आपल्याला भजन करून देत नाही, तुम्हाला माहिती आहे. कोणीही भजन करून देत नाही, नाही का. लय कटकटी म्हातारा करायला लागलाच म्हणतात देवळात जाऊन बस, नाही का. म्हातारा लय कटकटी करायला लागला का देवळात जाऊन बस. पण 1 तारखेला पेशंटचा दिवस आला का म्हाताऱ्याला आणायला जातो, कुठे गेला का सकाळपासून दिसत नाही. 1 तारखेला म्हाताऱ्याची आठवण होती, बाकी 30 दिवस म्हाताऱ्याला म्हणतो देवळात जाऊन बस, नाही का. आणि म्हणून कोणीही आपलं कल्याण आपल्याला करू आपल्या हिता जो असे जागता, आपलं हित कोणीच करणार नाही. परंतु काय करायचं आहे, काय करायचं आहे तर तुटणार नाही असं ताणायचं आहे. काय करायचं आहे, बायको काय करते, नवऱ्याशी भांडते, नवऱ्याशी भांडते आणि भांडता भांडता काय करते, तो जेव्हा दांडका हातामध्ये घेतो ती म्हणते हां मला माहीतच होतं, मला माहीतच होतं, आणि मी या दांडक्याला घाबरते का, माझ्या पुढं माझं काम पडले, मला ते काम करू दे, आपोआप कामाला. काय करते, आधी काम नको म्हणते, पण नवऱ्याचं भांडण होतं, नवरा दांडकं काढतो, भांडणाला ती कशी कलाटणी देते, मला हे माहीतच होतं, तुम्हाला दुसरं काय कळते आणि दुसरं काय येते, चला हो तिकडे मला माझं काम करू दे. काय झालं. म्हणून
तर तुका म्हणे आपण अक्कल चालवायची, काय करायचं, कोणाशी वैर न करता भजन सोडायचं नाही, कोणाशी वैरही करायचं नाही आणि आपलं देवाचं भजनही सोडायचं नाही, नाही का, अशा पद्धतीनं. नाही तिथं कसं आहे, आपलं तुका म्हणे तुझं सोडविनं कोणी, एका चक्रपाणी वाचून या, नाही का, नाही करता येत नाही. परंतु कधी जर त्यानं, म्हणून असं आपण सवय लावून घ्यायची आणि आपणच आपला शोध घ्यायचा. चित्त आपलं भगवत अखंड रोजचे रोज चित्त त्या परमात्म्याच्या भजनात रंगलं, नाही का, कसं समजायचं, लाईन बसली, नाही का. आणि म्हणून कसं करायचं आहे, तर आपण अशा पद्धतीनं, आता याचा रोज विसर पडतो पा, रोज विसर. आता बसलो ना, आता असं वाटतं लई चिंतन करावं, व बाहेर गेलं का ते आपोआप काय होतं, बंद पडतं. मग संतांनी कसा परमार्थ केला असेल याचा विचार करायचा.